शिव सकाळ मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आजचा जो ट्रेक आहे आपला तो एक स्पेशल ट्रेक असणार आहे, कारण आपण आज करणार आहोत घाटवाटांचा ट्रेक. आपण बरेच दिवस असा केला नाही, विचार भरपूर दिवसापासून होता घाटवाटांचा ट्रेक करायचा, परंतु कधी योग नाही आला. परंतु आज आला आहे आणि थोडा पाऊस पण चालू झाला आहे, हलका हलका थोडंसं भिजत आलो आहे आपण. तर आता आपण इकडनं पहिली खोपोली पकडून वांगणीला उतरणार आहे आणि वांगणीपासून आपला ट्रेक स्टार्ट होतो. तर वांगणीवरून एक रिक्षाने एका गावामधून आपण ट्रेक स्टार्ट करतो. आजचा ट्रेक आपला असणार आहे नागखिंड ते पेप फोर्ट. तर आत्ता आपण पोहोचलो वांगणी स्टेशनला. इकडे आता मित्रांची वाट बघतोय, 2 जण आले. कुठे लपले होते तुम्ही? वांगणीपासून आपल्याला रिक्षा भेटलेली आहे, 100 रुपये रिक्षा भाडं आहे. तर आता हे बेडीच गावात सोडणार आहे आपल्याला इकडनं, आणि एक रिक्षा ती पुढे गेली आपली तिकडे. तर आता त्याला ट्रेकला सुरुवात होते आपली याचा इथून. हे सगळे तिकडेच गेले वाटतं. आता आपण पोहोचलो बेडीज गावामध्ये. आजच्या ट्रेकमध्ये आपले हे सगळे मित्रमंडळी त्या रिक्षाने आलो आपण. आम्ही पण ते बघा इथं फोटो काढायची तयारी चालू आहे. तर आता 7:30 वाजले. 7:30 वाजता आपलं बेडीज गावातून ट्रेक चालू झालेला आहे. आज आपल्याबरोबर ट्रेकला संदीप, इकडं महेश, भूषण, आपला जुना मित्र चेतन, इकडं बस अजून एक चेतन, आणि कमलेश, किशोर. तर चला 8 जणांचा आपला ग्रुप आहे आता, आणि आपण ट्रेक चालू करतोय. 7:30 वाजले जातं सकाळी. बेडीज गावातून सरळ चालत येतं नाही ना, हे बघा रस्त्याच्या कडेला अशी एक विहीर लागते, त्याच्या बाजूने जायचं आपल्याला. विहीर त्याच्या साईडने आपल्याला इकडनं जायचं. आणि आपण आलो ना हे बेडीज गाव, इथं वाघाची वाडी. इथून आपल्याला एका वस्तीत जायचं आहे, वाघाची वाडी म्हणून नाव आहे गावाचं. त्या ठिकाणी भरपूर छोट्या छोट्या वस्ती आहेत कमी घरांच्या. चला आता वाघाच्या वाडीकडे जायचं. वातावरण तर मस्त झालं, थोडासा पाऊस येऊन गेलेला आहे. हां, तर आत्ता आपण चालत थोडंसं पुढं आल्यानंतर एक ओढा लागतो आपल्याला. हा ओढा आपल्याला क्रॉस करून जायचं. अजून तरी रस्ता मोठा आहे, एकदम चुकण्यासारखं काय वाटत नाही अजून तरी. मित्रांनो, अर्धा तास झाले चाललोय आणि पूर्ण मोठा रोड आहे. परंतु असा फील झाला ना जसं काय आपण एवढे चढलो मोठं एखादं. काय कसं वाटतं माहिती सर? लय बेकार अवस्था. आणि आता हा रोड जर बघितलं तुम्ही, एकदम 10-15 फुटाचा रोड आहे, परंतु एवढा चढणीवर आहे ना, असं वाटतं पूर्ण डोंगरावर रोड चढवला असा पूर्ण. खतरनाक. घामाच्या एकदम धारा चालू. तरी नशीब ऊन नाही आपलं, चांगलं नशीब आहे आपल्याला. मला वाटतं आम्ही पहिलीच घाटवाट ट्रेक आहे नागखिंड ते पेपची. याच्या आधी आपण काही केलं नाही, असं एक रेंज ट्रेक केली आहे 1-2, बाकी घाटवाट पहिल्यांदाच करतोय. ह्या रस्त्यानं आलो आपण. रस्ता खूप मोठा आहे, परंतु जाम चढण आहे जागेवरती, आणि खूप मोठा रस्ता केला, गाडी येईल असा. तर हा जो रस्ता आहे ना, हा सर्व बघा इकडे जातो, आणि आपल्याला राईट साईडने इकडे वरती चढायचं. हे 2 रस्ते. हे झाड आहे इथं, जंगली कसं तरी झाडे बहुते, त्या झाडापासून आहे ना इकडं हा एक रोड जातो वरती. तर या मेन रस्त्याला न जाता इकडं आपल्याला इकडे राईट मारून पुढं जायचं आहे. हे बघा इकडे आपले वरती मित्र चाललेत, त्या रस्त्याने आपल्याला पुढं जायचं आहे. ही आपल्याला लोकल व्यक्ती. इथून किती वेळ लागतो वाघाची वाडी? लागल सोडाले तरी 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटं जास्त लागते. हा, असाच रस्ता आहे का? असं नाही, तिकडून रस्ता केलाय. अरे हा आपला पायी रस्ता. हा पहिला जुना. चालते चला, थँक्यू. चला, तर आपल्याला जो जुना रस्ता होता ना त्या रस्त्याने वरती जायचं. जो मग अशी मोठा रस्ता दाखवला ना, तो आत्ता बनवलेला आहे, तो खूप मोठा आहे. बहुतेक तो मोठा रस्ता होणार आहे पुढं, म्हणजे वाहतूक वाढेल या ठिकाणी. तर आता या ठिकाणी अर्धा तास झाला आपण वरती चढतोय, आणि पहिली विश्रांती घेतली. पुढं फक्त आपण दोघं झालो, मी आणि महेश सर. त्यानंतर आता भूषण पोचलेला आहे. आणि हे बघ, ही समोर दिसते ना ही वाघ्याची वाडी, ही घरं दिसतात ना, एक 50-60 घरांची वस्ती ही. इथून आपला ट्रेक खरा चालू होते तसं बघितलं, कारण इथपर्यंत आपला खूप मोठा रोड आहे.
ठीक आहे, हाईट जास्त आहे, चढ भरपूर आहे, परंतु रस्ता मोठा आहे. काही चुकायचे तरी काही चान्सेस नाही इथपर्यंत येण्यासारखे. हे जे घाटवाट आहे ना, पहिल्या इतिहास काळामध्ये दळणवळणासाठी वापरल्या जायच्या. आता जास्त कोण वापरत नाही. लोक किल्ल्यांचे ट्रेक करतात, घाटवाटांचे कमी करतात हे भरपूर. आपण पण पहिलाच ट्रेक करतो घाटवाटाचा. बघा हा समोर इकडे दिसतो ना, हा नागखिंडे, आणि आपल्याला याच्या पुढं तिकडे जायचं आहे पेबला, इकडनंच. हाचा ट्रेक खूप दमवणार आहे आपला, कमीत कमी 6-7 तास लागणार आहे कंटिन्यू चालायला. हां, तर बघा आता आपण पोचलो वाघ्याच्या वाडीमध्ये, आणि ही समोर दिसते ना, ही या ठिकाणची शाळा आहे. तर त्या ठिकाणी आपले मित्र बहुतेक बसलेत. आपण थोडंसं पाठी राहिलं होतं पाणी भरण्यासाठी. या ठिकाणी एक वॉल आहे, गावाला पाणी आलेलं आहे, तिथं पाण्याची एक बॉटल भरली आपण, आणि आता निघतोय. बहुतेक या ठिकाणी इकडे कुठेतरी मित्र बसले. तर आत्ता आपण आहे ना, वाघ्याची वाडी ना, इकडनं वरती आलं आहे. पाठीमाग घरं दिसतात ना, ही वाडी त्याचं जस्ट बाहेर निघलं आहे. एकदम भुलभुलैयामधून बाहेर आलेलं आहे, गल्ली बोळातून. हे बघा इकडे पायवट आहे, कारण पावसामुळे पूर्ण गवत उगले रोडला, आणि पाण्याची टाकी इथं. ही बघा ही वस्ती पाठीमागची. तर गावाच्या वरती आलं ना, हे बघा ही आंब्याची 2 झाडं आहे मोठाली. त्याच्या राईट साईडने आपल्याला इकडे वरती जायचं आहे. त्या ठिकाणी मित्र आराम करतात. शाळेवर बोलले इकडे येऊन थांबले. आंबा एक पण आहे, आपल्याला इकडे जायचं वरती. तर आत्ता आपण आहे ना, हे बघा ही 2 आंब्याची झाडं आहे ना, या ठिकाणी आराम केला, आणि त्याच्या राईट साईडने आपण आलो इकडनं त्या वाघ्याच्या वाडीवरून. या ठिकाणी थोडासा आराम केला सावलीमध्ये झाडाच्या, आणि त्याच्या राईट साईडने इकडे रोड जातो वरती. हे बघा हे समोर दिसतं ना, हे नागखिंडे, तिकडे जायचं आपल्याला. तर हा रोड आहे राईट साईडने. हा ट्रेक आहे ना आपला सकाळी 7:30ला सुरुवात झाली होती स्टेशनपासून. तर ट्रेकला येण्यापूर्वी आपण वांगणी स्थानकात आलो. भरपूर वेगवेगळे ट्रेन आले, कारण आपण सकाळी खोपोली पकडली, काही मित्र कर्जतने आले पाठच्या, आणि 7:30 वाजता आपण वांगणीवरून रिक्षा करून या ठिकाणी आलो. पर रिक्षाचे 100 रुपये एका रिक्षाचे, असे 2 रिक्षा गेले होते 200 रुपयात. आपण त्यांनी आपल्याला इकडं भेडीव गावात सोडलं. तिकडनं आपण चालत वाघ्याची वाडीला आलो, आणि तिकडनं पायवाटणी. हे बघा समोर आहे ना, हा नागखिंड दिसतो, आणि आता एक आपल्याला ओढा लागला आहे. हा कुठला ओढा आहे? इथं पण एक, हे बघा पाणी आता ॲक्च्युअली पाऊस कमी त्यामुळे फ्लो कमी आहे, परंतु आपल्याला आहे ना वरती इकडनं जायचं बहुतेक. रस्ता समजत नाही व्यवस्थित, कारण सगळे रस्ते सारखेच आहे. पायवाटा भरपूर ठिकाणी गेलेले आहेत. आता ऊनही वाढले बऱ्यापैकी, आणि आता आपण पूर्ण जंगलातून चाललेलो आहे. जंगलात चालण्याचा एकच फायदा असा आहे का ऊन लागत नाही अजून, कारण बाहेर आता उन्हाचं वातावरण झालं आहे भरपूर. मग अशी सकाळी चालू केलं आपण तेव्हा थोडा थोडा पाऊस येत होता, परंतु तो एक 15 मिनटात बंद झाला लगेच, म्हणजे हार्डली थोडंसं ओलं करून पाऊस गेला. तर आता रस्त्यामध्ये ना आपण बघा असे छोटे छोटे ओढे लागतात हे पाण्याचे, जे डोंगरावरून पाणी येते ना, या ओढ्यामार्गे खाली येते. म्हणजे पावसाळ्यात इकडे पाण्याचा फ्लो असणार आहे भरपूर, कारण इकडे वरतून आता झाडांवरून दिसत नाही, व त्या डोंगराचं सगळं पाणी इकडे खाली हे ओढण नाही ते. आणि अजून हे पायवाट व्यवस्थित आहे, गवत एवढं काय उगलेलं नाही, आरामात रोड भेटतोय. हां चढाई आता एकदम पाऊल वाटेनी चढाई, आणि साईडने पाण्याचं पूर्ण नळी. तर आता आपण एक 2 तास झाले, 7:30ला सुरुवात केली होती, 9:30 वाजलेत, अजूनही नेड्यापर्यंत पोचले नाही. अजून माझ्या तिकडनं अर्धा-1 तास लागेल वरती पोचायला आपल्याला, कारण जागेवर चढा एकदम स्टीप, आणि आपले मित्र अजून पोचले नाही. आपण दोघंच वरती, अजून ते येतात इकडे पाठी, मग अजून दिसत नाही कुठे. हां चेतन आलाय. जबरदस्त घाम काढला एकदम. तरी एक नशीब चांगलं आहे आपलं का ऊन नाही, मध्ये थोडं थोडं येते, पण ते झाडांच्या आत काही वाटत नाही. मस्त आहे. ते बघा इथं ती आंब्याची झाडं दिसत ना खाली छोटी एकदम, तिकडनं आपला सुरुवात झाली, आणि तो तिकडं वाघ्याची वाडी आहे बघा. येता जाता मध्ये जे करवंदाच्या जाळ्या आहे ना, ते बघा कसे अटकतात ट्रेकर.
वारी मंदी अटकले संधी. आलो आलो. चला पटापट वरती जायचंय कारण वातावरण थोडं अजून तरी बसतंय. ऊन कमी जास्त आहे मध्ये आधी येते. हे बघ हा जो रस्ता आहे ना हा पाण्याचा रस्ता आहे पूर्ण. खाली पूर्ण दरी आणि हा रोड क्रॉस करून आपल्याला पुढे जायचंय. रोडने आलो तो आलो असतो. हां आता खाली जर तुम्ही बघितलं ना पूर्ण जबरदस्त निसर्गाचा अद्भुत चमत्कार दिसतो इकडे. जंगलच जंगल. तर मित्रांनो नाखीड चढताना आहे ना पुढे मार्किंग वगैरे अजूनपर्यंत आपल्याला दिसली नव्हती. थोडंसं बऱ्यापैकी 1-2 तास आल्यानंतर ना फर्स्ट टाइम या ठिकाणी बघा बाटली लावलेली ही एवढीच मार्किंग दिसली. कारण बाकी दुसरं कुठे मार्किंग अजिबात नाही. आणि रस्ता एकदम छोटा आहे. चुकण्याचे चान्सेस वरती आल्यावर जास्त आहे कारण पायवाट आहे पूर्ण आणि त्याच्यावर थोडं थोडं गवत उगले बऱ्यापैकी. जसं पाऊस वाढेल तसं अजून गवत वाढेल आणि रस्ता एकदम दिसेनासा होईल. अजून तरी हाय व्यवस्थित. आपल्या पाठी अजून एक ग्रुप येतो ट्रेकरचा पण त्यांनी वाटाडे घेतला खालच्या गावातून त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्यांना रस्ते माहिती असतात रोज. आपल्याला इकडे वरती जायचं अजून या टोकावर. मित्रांनो पूर्ण हवा टाईट झाली. पोचलोय. एका खतरनाक व्ह्यूला आलोय. श्री मलंग दर्शन. हा कुठे आहे मलंगड? हा मलंग नाही हा कुठे? हा चंदेरी वाटतो बघ समोर तिकडे आहे ना. हा चंदेरी महेश. हे बघा चंदेरी किल्ला इकडं मलंगड. थोडंसं धुक्याच्या आड गेला येतो पण जबरदस्त व्ह्यू वाटतोय. हे बघा इकडनं पण एक रस्ता येतोय कडेकडेनी इकडेकडेनी पूर्ण दरीच्या मधोमध आणि आपल्याला इकडे जायचंय. खतरनाक नजारा वाटतोय. तर आता आपण आहे ना या ठिकाणी जो हा मेन पॉईंट आहे जिकडनं मलंग दर्शन होतंय हे इथं बघा हे बोर्ड लावलेलं आहे मलंग दर्शन. त्या ठिकाणी थोडासा आराम केलेला आहे आणि फोटो सेशन वगैरे झालेलं आहे आपलं. आता आपण जर इकडनं वरून बघितलं ना हे बघा ही वाघ्याची वाडी इथं खाली आणि आपण तिकडनं स्टार्ट केलं होतं वांगणी स्टेशन. तिकडे ते जी गर्दी दिसते ना घरांची ते वांगणी आहे. तिकडनं स्टार्ट केलं होता या वाघ्याच्या वाडीपर्यंत आलो. आपल्याला रिक्षाने खाली ना या बेडीज गावामध्ये सोडलं तिथं. त्यानंतर आपण चालत इथपर्यंत आलो आणि इकडनं वरती चढलो. आता तुम्ही हा जर व्ह्यू बघितला ना इकडं तर या ठिकाणी बघा हा माथेरानचा डोंगर इकडं. त्याच्यानंतर त्याच्या जस्ट समोर इथं आहे ना हा कलावंती. त्याच्या बाजूला प्रबळगड आणि त्याच्या सरळ इकडं आल्यानंतर हा आहे चंदेरी. चंदेरीच्या इकडं पाठीमागं मलंगड. तर असा पूर्ण व्ह्यू दिसतो इकडनं. तर आता त्या बॅनरपासून आहे ना जो मलंग दर्शनचा बोर्ड आहे या ठिकाणी तिकडनं आपण सरळ वरती लेफ्ट साईडनी वरती निघालो. इकडनं पायवाट आहे पूर्ण. रस्ता तरी मळलेला आहे व्यवस्थित. अजून तरी एवढं काय गवत उगलेलं नाही. तर आत्ता आपण जवळपास पोहोचतो या नेड्यावर. हे बघा हे दगडीचे दिसतात ना तिकडनं तुम्ही चालत आले ना पुढून बघा या याच्यावरून आपण सुरुवात केली. इकडनं ही जी हाईट दिसते ना इकडनं पायवाट दिसते छोटी छोटी एकदम. तिथे बघा मुलं उभी आहेत. त्या रोडने आपण बरोबर असं सरळ आलो आणि हे मोठे मोठे दगड भेटले. म्हणजे आता आपण जवळपास पोहोचलो आहे नाखिंडच्या नेड्यामध्ये. ही जबरदस्त घाटवाट अजून तरी खतरनाक वाटते. आता बघा थोडंसं वरती चढलो ना आपण आता नेड दिसते आपल्याला. हे बघा इकडनं सुपर. हे बघा हे समोर दिसतं ना हे नाखिंडचं नेड आहे. त्या ठिकाणी जायचं आपल्याला. आपल्याला एक रस्त्यामध्ये ग्रुप भेटला परंतु ते याच ठिकाणावर रिटर्न जाणार आहे. आणि दोन्ही साईडला जर बघितलं ना पूर्ण बघा दरी इकडे आणि या ठिकाणी पण जबरदस्त व्ह्यू आहे. परंतु इकडे आणि मेन म्हणजे आपल्याला वातावरणाने थोडी साथ दिलेली आहे कारण ऊन अजून तरी एवढं नाही. वातावरण ढगाळ आहे पूर्ण त्यामुळं मस्त वाटतंय. हे बघा आता आपण पोहोचलोय नाखिंडच्या नेड्यामध्ये. हो जबरदस्त. हा आपल्याला तिकडे पुढे जायचंय. तो पेप फोर्ट आहे तिथं.
तर हा जो मोठा दगडी कातळ आहे ना त्याच्या जस्ट लेफ्ट साईडने आपल्याला नेण्यात जायचं आहे. हे बघा पोचलोय आपण ऑलमोस्ट. तर हे नेड आहे याचं नागखिंडीचं. आता निघतो आपण इकडनं पेपसाठी. इकडं आपण आराम वगैरे केला. तोच नियम दाखवता. आता तू मला सांग विकली इकडनं आलो होतो आपण आणि खाली इकडे दिसतं ना हे गाव आहे. आता पावसाचं फुल वातावरण झाले. हा तर हे नागखिंडीचं नेड आहे. या ठिकाणी आपण भरपूर टाइमपास केला आणि तिकडनं आता निघतोय आपण. आहे ना सुरुवात इकडनं केली होती, इकडनं आलो. हा आता इकडेच खाली आपल्याला जायचं आहे पेपसाठी, तिकडे पलीकडे डोंगराच्या. हे ना साईडने हे नेड्याचा दगड आहे पूर्ण कंटिन्यू मोठा डोंगर टाईप. आणि त्याच्याबरोबर साईडने साईडने आपण या ठिकाणावरून आलो आहे. आता आपल्याला सरळ असं इकडे वर चढायचं आहे आणि इकडनं पलीकडे जायचं पेपसाठी. मध्ये थोडा पाऊस पण येतोय. तर बघा आपण आहे ना इकडनं सुरुवात केली होती, साईडने कॉर्नरने आलो. मध्ये असे स्टीप चढाई आहेत ज्या ठिकाणावर आपल्या मित्रमंडळीवरती चढतात. ते हॅलो खतरनाक. मध्ये थोडा पाऊस पण येतोय आणि आता जागेवर चढाई आहे, एकदम खडी चढाई. हा तर बापरे इकडे एकदम. हा नक्की मग गाणं थोडा वेळ स्टॉप कर. एकदम भारी. हा गाणं थोडं नाही होतं, व्हिडिओ बंद करायला लागेल तेवढा. थोडा यायचा जबरदस्त. आता नागखिंडीच्या पुढे आल्यानंतर एक असा स्पॉट आहे ना ज्या ठिकाणी पूर्ण गवत उगलेलं आहे आपल्या कमरेपर्यंत. खाली आपले पाय आपल्याला दिसत नाही, पूर्ण ओले झालेत बूट. कारण आता सॉक्स पण आहे ना ओले वाटायला लागलेत आपल्याला. चाललोय तुडवत. पावसाळ्यामध्ये ना पूर्ण ग्रीन झालेला आहे परिसर, त्यामुळं आणि वातावरणही खूप चांगलं आहे, त्यामुळं त्रास होत नाही काही. फक्त तो नागखिंडीपर्यंत येण्याचा जो स्पॉट आहे ना तो थोडासा हार्ड आहे चढण्यासाठी, कारण तिकडे पूर्ण दमछाक होते. आणि पुढं आल्यानंतर काहीच त्रास नाही. हलका पाऊस पण येतो, त्यामुळं थकण्याचं काय प्रॉब्लेमच नाही. खूप मस्त वाटलं. तर आता पुन्हा एकदा आपण आहे का बरं बापरे जबरदस्त सीन आहे. इकडे जर पाठीमागे बघितलं ना खतरनाक पूर्ण धुकं झालं, इकडे काहीच दिसत नाही. हा बघ दोन्ही डोंगरांच्या मध्ये आपण एका याच्यामध्ये आलेलो आहे. जबरदस्त वाटतं इकडनं. हा इकडे वरती आपले मित्र आहेत, परंतु काहीच दिसत नाही. एवढं धुकं आहे जबरदस्त, काहीच दिसत नाही. आवाज द्या आवाज. हा खतरनाक धुकं आहे, दिसत काहीच नाही. परंतु पाऊस पण थोडा येतोय. हॅलो चला आता वरती जायचं आपल्याला. खतरनाक व्ह्यू आहे हा, जबरदस्त. इकडं पाठीमागं बघितलं तर काही दिसत नाही. सैंडल लार दे देना पड़े कैसा फोटो काढ रे तू. या ठिकाणी थोडंसं रिस्की आहे वरती चढणं, कारण दगड एकदम पाण्याने झालेले. पाऊस मोठा माझी हे पकड ना जरा.
असं दे. मित्र इकडनं चढतो जो अवघड रिस्की पाहिजे ना त्या ठिकाणावरून पूर्ण दगड जबरदस्त. हा हात देऊ का? तो दगड जरा जपू ना, हालतोय, हात लावलाय तो. हा पायवर दे. हा खरंच तिथेच धर आहे पण हळूवर धर, पायवर ठेव. पायावर भार दे जास्त, पायावर भार दे ना. मी येऊ का तुला हात देऊ का? खतरनाक. येऊ का हात? आला लावतो पुढं डायरेक्ट खड्डा आहे. आता जर तुम्ही समोर बघितलं नाही, याच्या समोर एक असं प्लॅटो टाईप, इकडे पण जाऊ शकतो आपण. परंतु इकडे काय आता जाण्यात बदलम नाही, वर काय नाही. आपल्याला आता इकडंच पदर आपलं पे फोडकडेच जायचं आहे. मित्र उभे बरोबर एकदम अंधुक दिसतात ते. आणि खाली तर काहीच दिसत नाही, पूर्ण धुकं आहे जवळ या साईडला. परंतु काय वाटत नाही. फक्त एक साईड पाऊस लागतो इकडे. खतरनाक इकडे या ठिकाणी नागखिंड ते पेप, नागखिंडच्या नेड्यामधून जेव्हा पेपकडे निघतो ना आपण, खतरनाक व्ह्यू आहे, पाहण्यासारखं आहे. फक्त आज धुक्यामुळे नाही, ह्या साईडला आपल्याला काहीच दिसत नाही. पूर्ण धुकं आहे या ठिकाणी, काहीच दिसत नाही. या साईडला जर बघितलं ना, या साईडला दिसते, कारण इकडे पावसाचं काही वातावरण नाही अजूनपर्यंत तरी. म्हणजे दोन वेगवेगळे वातावरण दिसत, इकडे काहीच नाही आणि इकडे पाऊस आहे फुल. आणि आपण बरोबर मधून चाललोय. सह्याद्रीचं रूप खतरनाक. पक्षाचं काहीतरी दिसतंय, मारलंय कोणतरी. ठीक आहे, पक्षाचं खाली इकडे काहीच दिसत नाही. ह्याच घाटवाटांचा उपयोग जुन्या काळामध्ये दळणवळणासाठी केला जायचा, त्यावेळेस यांना महत्त्व होतं. परंतु आजकाल एवढं कोणी घाटवाटा जास्त करत नाही, सगळे किल्ल्यांचे ट्रेक करतात. ते त्यांना जास्त या ठिकाणची माहिती आहे तेच घाटवाटा, कारण घाटवाटांमध्ये चुकण्यासारखं जास्त भरपूर काय काय रस्ते भेटत नाही एकतर लवकर, किंवा मग तुम्हाला लोकल एखादा वाटाडे घ्यायला लागतं. पावसाच्या आधी ना हे पूर्ण सुकलेलं आहे आता, कारण हे उन्हामध्ये ना पूर्ण सुकून गेलेले आहे. आणि पावसामुळे आता त्याच्या आजूबाजूला हिरवी हिरवी पालवी फुटायला लागली. त्याच्यामधून रस्ता काढत आपण आता निघालेलो आहे. आणि आपण ज्या ठिकाणावरून चालतोय ते पूर्ण डोंगराच्या मधोमध हाईटवरून आहे. म्हणजे दोन्ही साईडला जर बघितलं तुम्ही बघा, इकडंही दरी आहे खाली पूर्ण, आणि ह्याही साईडला पूर्ण दरी इकडं खाली. खतरनाक जबरदस्त व्ह्यू, एक नंबर आहे वरती जर तुम्ही बघितलं ना. म्हणजे पैसे वसूल म्हणतात ना, ही गोष्ट आहे. जबरदस्त आहे बघा. या धुक्यामध्ये ना हा मलंगडे पूर्ण झाकलेत.
आणि आपल्याला इकडं पेपकडे जायचं आहे. सुपर. हा वा. आता एका स्पॉटला आल्यानंतर ना पूर्ण जंगल एरिया लागला बघा. वरती बघितलं पूर्ण झाडी आहे आणि त्याच्यामधून आपण रस्ता काढत चाललोय. वाकत झुकत खतरनाक. हे बघा साईडने पूर्ण जंगल आहे. पाठीमागे ज्या डोंगरावरती आपण चालत होतो ना तिथं एकदम प्लेन ओपन जागा होती आणि बरोबर मधोमध आपण चालत येत होतो. आता पूर्ण झाडी आहे. म्हणजे आता ऊन जरी आलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु पावसाचं वातावरण फुल टेन्शन नाही त्याच्यामुळे. आता आपण ज्या स्पॉटला आलोय ना तो बहुतेक लास्ट आहे नागखेडचा. इकडे बघा हा टपरा चढतोय वरती आणि आपण सुरुवात ज्या ठिकाणावरून वरती आलो होतो ना म्हणजे बघा हा पूर्ण हे पॅच चढत चढत आलो हे त्याच्यावरून पूर्ण डोंगरावरून. हा आता बहुतेक तिकडे धुकं आलेले. पहिले या साईडला होतं, आता या साईडला धुकं गेले पूर्ण, त्यामुळे काही दिसत नाही या साईडनं. मगाशी इकडे प्रॉब्लेम होता तोच, आता इकडे. आणि तो मेन टपरा दिसतो ना वरचा तिकडचा पुढचा ते नेड आहे नागखेडचा. त्याच्या साईडने आपण इकडे वर ह्याच्यावर चढून सरळ सरळ ह्या जंगलातून आतमधून इकडे पोहोचलोय. आणि हे बघा ही आता वरती या स्पॉटवर चाललोय. इकडनं आपल्याला फोर्ट परफेक्ट दिसणार आहे. तर चला आता वरती जाऊन पाहूया. आता ह्याच्या वरती गेल्यानंतर आपल्याला फोर्ट परफेक्ट दिसत. चला. खतरनाक. पेप कुठे पेप बहुतेक तो कॉर्नर तिथं. आता इकडे वरती गेल्यावर दिसलं आपल्याला पुढं. नागखेडची उतराई चालू आहे सध्या आपली. मित्र बघा पुढं रस्ता काढतात ते, कारण पूर्ण गवतामुळे काही दिसत नाही. वा खतरनाक. अजून पेबवर चढायचं आहे आपल्याला. मंदिर आता स्पष्ट दिसायला लागलेलं आपलं पेबवरचं. हे बघा इकडनं आलो आपण आणि हा इकडं रस्ता आहे खाली जायला आपल्याला पेबकडे, परंतु हा एक व्ह्यू आहे इथं, तो पाहण्यासाठी आपण चाललोय. खतरनाक पॉईंट येतो त्या ठिकाणी पेब स्पष्ट दिसतो. समोर जो दिसतोय ना हा पेब मंदिर एकदम छोटं आहे ते. दरी खाली इकडे तेव्हा. आणि आपण इकडनं वरून आलोय. आपल्याला आहे ना या ठिकाणावरून खाली जायचं इकडं असं उतरत उतरत तिकडं इकडं जायचं आपल्याला. तो गड वरती चढायचं तिथं खतरनाक आहे अजून भरपूर चढाई. तर आता आपण आहे ना जो व्ह्यू पॉईंट आहे इकडनं पेब फोर्ट क्लिअरन्स आहे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी बसलेलो आहे. आपले मित्रमंडळी इकडे सगळे मित्रमंडळी इकडे. एवढी गरमी आहे का घामाली ओले चिंब झालेत. हो खतरनाक. हा सीन जर बघितला ना इकडं बघा हा पॅच पूर्ण. आपण हा वरून आलो इकडे. हे बघा पूर्ण दरी आहे पूर्ण. आणि आपल्याला आहे ना बघा तो टावर दिसतो ना त्या टावरपासून वरती चढायचं तिकडे. भरपूर लांब आहे अजून. कमीत कमी 2-2.5 तास तर लागणार आहे आरामात. 2-2.5-3 तास. खतरनाक. आज पूर्ण आपला घाम निघणार आहे. तर या व्ह्यू पॉईंटला आपली विश्रांती वगैरे झालेली आणि आता आपण निघालेले पेब फोर्टकडे. हा ट्रेक आपला खूप मोठा आहे. पूर्ण दिवस जाणार आहे बहुतेक, कारण अजूनही खूप लांब वाटतं इकडनं. कारण हे बघा हा पूर्ण उतरून आहे ना हा पॅच उतरून बघा तर टावर दिसतं ना त्या टावरपासून पलीकडे जाऊन
तो वर चढून तिकडे वरती पेब आहे एकदम टोकाला. तर जबरदस्त. खाली बसायचं सरळ डायरेक्ट पाय पुढे घे सरगुंडी जिंदाबाद पाय पुढे घे पुढे घे बॉडी तर आता नागखेड उतरतोय आपण आणि एकदम स्लिपरी भाग आलेला आहे. तर नशी पाऊस कमी झालाय त्याच्यामुळं काय एवढं वाटत नाही. आपल्याला बघा समोर टावरपर्यंत जायचंय. चालत जा काही पूर्ण रस्ता हा स्लिपरी. पाऊस आल्यावर तर अजून खतरनाक होईल. लवकर चला. चल चल डाव्या साईडला बघितल्यावर एकदम खतरनाक दरी आहे. कोण काय मित्रांनो भेटतोय का नाही रोड. रस्ता थोडासा चकवा आहे पुढे आल्यानंतर. शोधता ते रोड खाली सांभाळून रे बाबा खाली जाते डायरेक्ट खाली जाणार. हां इकडून हां चला चला. सरळच आहे रस्ता. चुकलो विकलो काय नाही. तिकडून नाही. अरे मित्रांनो नॅचरल छत्री आपली हे असं पाहण्याच्या आड चालले. पाऊस यायला लागले भरपूर. नॅचरल छत्री. सुपर. आता समोर आपल्याला फोड दिसतोय एकदम छोटासा. इकडे हा जो टोक दिसतोय समोरचा हा पेपचा आहे. याच्या डोक्याच्या वरती जस्ट मंदिर दिसते. मंदिर तर ना. आणि वातावरण जबरदस्त आहे. व्ह्यू पण चांगला आहे. ऊन मेन म्हणजे ऊन नाही त्याचा आपल्याला जास्त फायदा होतोय. आणि आजच्या जो घाटवाटेचा ट्रेक अरेंज केला आहे तो आपले ट्रेकर मित्र संदीप यांच्या 8 तासाने हा ट्रेक करतो आपण आज. तो चांगला आहे. धाडसी निर्णयामुळं आजचा ट्रेक आपण सक्सेसफुलरित्या पार पाडणार आहोत. अर्धा तरी कंप्लीट झालेला आहे आणि अजून अर्धा बाकी. तोही लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न आपले मित्र संदीप आणि मेन फूड लीडर महेश कंप्लीट करण्याचा प्रयत्न चालू आहे. थोडीशी उतरण चालू झालेली आहे आपल्याला. म्हणजे नागखेड आपण आता उतरतोय पेपसाठी. आणि रस्त्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना एकदम छोटंसं एकदम घरटं बांधलेलं आहे का छोट्या झाडावरती. हे बघा अंडी नाही त्याच्यामध्ये. एकदम छोटंसं आहे. छोट्या पक्षाचं एकदम. त्याच्यात सध्या तरी काही दिसत नाही परंतु. चला आता आपण नागखेड उतरून पेप चढायचं आज. हे घसरगुंडी सारखं जाऊ का खाली बसून जाता खाली. हा ये. अरे तू घेतलंस ना मजाक केलास ना. काय पडलं गाड्या तुला दिसलेलं ना गाड्या. माझंच आहे ते गाड्या. हा पॅच खतरनाक आहे. एकदम रिस्की पॅच आहे. मित्र आपले बसत बसत उठत बसत. चला चला तुम्ही चला नाही तर तुम्हाला उडवणार तो घसरला तर. चला चला पुढे जा. हा ते उलट टोस. बस चला. खराब केली यांनी वाटचाल. कोणी खराब नाही तशीच होते ती. ये सरकत बस ते याच्यावर बस असा बाबा. बस 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 तो व्यवस्थित होते. खतरनाक रस्ता होता. पूर्ण स्लिपरी होता. पावसाने पूर्ण पावसाने आपण केलं वाट लागली होती.
हे बघा आपली ट्रेकर गँग केळीच्या बागेत आलेली आहे. केळीच्या बागे मी आहे की नाही सगळे आहेत. चला जळगावचा ट्रेक. हा. 2 डझन केळी. इकडनं नागखिंड उतरतोय आपण अजून तरी. हा अरे तुमच्या तिघांपैकी कोणी चिप्स नाही आणले. एक पुढे ना लाईटीचा टावर येईल, तो पेपचं मार्किंग आहे. तिकडनं आपण पेप किल्ल्याकडे जाण्यासाठीचा रस्ता आहे. तिथून खरा जो आनंदवाडीतून रस्ता येतो ना तो त्या टावर पासून पुढे जातो सरळ. तर आपल्याला तिथपर्यंत चालत जायचे आणि तिथून नंतर पेपकडे. तर चला आता पाऊस पण थांबलाय. तर आता फायनली पेप आपल्याला जे विकडगडावरचं जे मंदिर आहे ना ते दिसायला लागले स्पष्ट इकडनं. माका माका परंतु मध्ये आधी आहे ना माका नाका माका घे. हे बघा आपले लीडर पुढे चालले रोड शोधत शोधत. चेतन उन्हाळ्यात लवकर दिसत असेल हे थोडं. जाऊन जातं ना सगळे गावात. आणि चेतनच्या पाठोपाठ संदीप ज्यांनी 40 ट्रेक केले आतापर्यंत. हा त्याचा 41वा ट्रेक आहे. एक्सपिरियन्स पर्सन आलेला आहे आपल्याला आज खूपच. हा एकाच किल्ल्यावरची तो 4 किल्ले मोजतो. जबरदस्त. ह्या टावर पासून जायचं आपल्याला. हे टावर लक्षात ठेवायचं ही खून आहे पेवरती जाण्यासाठी. फायनली मित्रांनो आपण टावर पाशी पोहोचलेलो आहे. हाच तो टावर आहे. हा तर आता इकडून पुढे आपला पेप फोर्टचा ट्रेक चालू होणार आहे. जबरदस्त. बघा आता समोर ना आता धुकं क्लिअर झालं. हा वरती जो टोक दिसतो ना हा बरोबर इथं तो पेप आहे. आपल्याला हात चढून तिथं जायचं आणि तो चढायचा आणि नंतर पेपवर आपण. तर नागखिंड पूर्ण उतरून झालाय आणि आता पेपकडे आपली कूच होणार आहे इकडनं. तर आता टावर पासून आहे ना आपण पुढे निघालेलो आहे. आता आपला पेप फोर्टचा म्हणजे चालू होतं ट्रेक. पाठीमागं तो नागखिंड उतरलो आपण टावरपर्यंत आणि तिकडनं पेप चालू होते आता. हे बघा इकडनं. आणि इकडे आपले मित्र बघा कसं पाण्याचा शोध लावतात. आलेलं आहे पाणी. पावसाचं जे पाणी आहे ना पावसाचं एक नंबर. तर त्याच्यामध्ये पाणी जे साचले ते कट मारून त्यातून पाणी काढले आणि ते पिण्यासाठी वापरले. काय झालं तेव्हा आता आपण आहे ना या ठिकाणावरून इकडे खाली उतरलो त्या दोन्ही डोंगरांच्या मध्ये. आणि हे बघा हा रस्ता जो जातोय ना हा खाली आनंदवाडी जातोय. बहुतेक ट्रेकर आनंदवाडीतून ज्यावेळेस येतात ना पेप पोर्टसाठी तर ह्या रस्त्याने वरती येतात आणि इकडं पेप पोर्ट आहे. आपण हा ॲक्च्युली घाटवाट करतो त्यामुळे इकडे नागखिंडवरून आपण ह्या साईडने आलो. इकडनं बघा हे मित्र उतरतात आपले. या साईडने उतरून आपल्याला इकडे गडक जायचं वरती. तर आता पेपचा आपण कठीण भाग इथे चढतोय दगडी. जबरदस्त आहे पकडायला नाही ना. नाही फाटली रे मला तर नाही दिसली. हुशार झाले वाटतं. हा आणि या ठिकाणी बघा रस्सी लावलेली इथं. ही रस्सी ही पकडून इथून वरती जायचं आपल्याला. आपले मित्र संदीप वरती चढवतात ते आता. फिरायचंय ही वरपर्यंत रस्सी आहे इकडे. या ठिकाणावर रस्सीचा जो पार्ट आहे ना तिकडनं आपण वरती आलो इकडनं. आणि इकडे बुरुजाचं बांधकाम वाटते बघा. हे जे बांधकाम दिसते ना बुरुजाचं आहे. पडलंय ते परंतु बऱ्यापैकी आहे. हे बघा हा वाटतोय ना बुरुजाचा फेल. इकडनं लक्ष ठेवू शकतो आपण. तिकडनं आलो वरून विश्वास बसत नाही एवढं लांबून आलो तिकडनं. जबरदस्त. चला आणि आपल्याला इथं वर जाऊन त्याच्या कडेकडून जाऊन इथून वर चढून तिकडं या मंदिर असते ना छोटंसं त्या ठिकाणी जायचं. तर आता आपण वरती चढून बऱ्यापैकी आलेलो आहे. आणि जो मेन टप्पा आहे विकटगडाचा त्याच्या बाजूला आलो आहे ज्याच्या बाजूने आपल्याला वरती जायचं आहे. महाराजांचा या ठिकाणी
एक पुतळा बसवलेला आहे पूर्ण आणि हा झेंडा भागवा. आपल्याला इकडनं राईट साईडने पुढे जायचं आहे. तर आता आपण हा जो महाराजांचा स्टॅच्यू आहे त्याच्या राईट साईडने ना आपण गुफेकडे चाललेलो आहे, कारण आपल्याला वरती मंदिराकडे जायचं आहे. हे बघा या ठिकाणी इकडनं साईडने चला. पूर्ण कपारीला हात लावून हळूहळू आपल्याला पलीकडे जायचं आहे. हे मध्ये येऊ नको बाबा तू. आत्ता पोचलो आपण मेन गुफेमध्ये. जी विकटगडाची गुफा आहे ना त्या ठिकाणी आलोय. त्या ठिकाणी एक तोफ आणि महाराजांचा पूर्ण पुतळा लावलेला आहे. त्याची बघा ही पाटी लावलेली आणि ही गुफा आहे. हां ही गुफा आहे आतमध्ये. या ठिकाणी महाराजांचा पुतळा आणि तोफ. असं म्हणतात ही पहिली त्यांना 25,000ची तोफ होती या गावाला विकून टाकली आणि मग फायबरचं बस हा पाण्याचं बघू. पाण्याचं नाही, पाण्याचं इथे लावावं लागेल. या ठिकाणी पावसाचं थांबू शकतो आपण, कारण बऱ्यापैकी जागा आहे इकडे. मोठी जागा आहे बरोबर. म्हणजे कमीत कमी 20-40 आसपास आरामात राहू शकतात, कारण 2 गुफा आहेत मोठ्या आहेत ते बरोबर. तर आता आपण या ठिकाणी थोडीशी विश्रांती केलेली आहे आणि या ठिकाणी नाश्ता वगैरे झालेला आहे आणि इकडे आता निघतोय पुढं, कारण हे पाठीमाग बघितलं नाही तर महाराजांचं एक तोफे बरोबरचं हे मूर्ती आणि त्याच्या बाजूला जस्ट इकडं गुफा आहे. इथं आतमध्ये बरेच म्हणजे कमीत कमी 20-30 जण तर राहू शकतात आरामात. अशा 2 आहेत आतमध्ये. गणपतीची कोरीव मूर्ती आहे. आता आपण आतमध्ये जात नाही. तर आता त्या गुफेपासून आपण पुढं आलेलो आहे आणि चालत थोडंसं पुढं आल्यानंतर हे अशा गुफा आहेत. ही गुफा ॲक्च्युअली कुठपर्यंत जाते बाय सांगू शकत नाही, कारण आतमध्ये पूर्ण अंधार आहे आणि आतमध्ये भीती पण वाटते, कारण काय असू शकतं सांगू शकत नाही. कारण बाहेर पाऊस चाललाय तर आतमध्ये कुठलाही प्राणी वगैरे आतमध्ये जाऊन बसू शकतो, त्यामुळे आत जाण्याची रिस्क घेत नाही आपण आता सरळ वरती टोकावरती जातोय. त्या ठिकाणी मंदिर आहे दत्ताचं, तिकडं वरती जाणं. आणि हे बघा पूर्ण ह्या साईडनी जायचा रस्ता आहे, परंतु पावसामुळे पूर्ण निसरड झाला आहे, त्यामुळे थोडंसं काळजी घेऊन चालणं गरजेचं आहे. हे बघा याही ठिकाणी गुफा आहे, परंतु त्यात पावसाचं पाणी गेलेलं आहे आतमध्ये इकडं. हे बघा आता आपण गुफेपाशी पोचलो. ही वरती गुफा आहे, परंतु आपण तिकडे जाणार नाही कारण आपल्याला लेट होत आहे. कारण आपण ही ना पे फोर्ट म्हणजे जो विकटगड आहे ना त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे पहिला, त्यामुळे जास्त हे करण्यात मतलब नाही. आपला आजचा घाटवाटीचा ट्रेक आहे, त्यामुळे आपण फक्त चालण्याचाच विषय घेऊ इकडे. एकदम तिथं वरती ती गुफा इथं मूर्तीपासून हार्डली 5-10 मिनटं चालत आलं पुढं, त्याच्या पुढेची ती गुफा. कशाला वरती कशाला गेलते? पाणी आहे का वरती? पाणीची टाकी कुठं आहे? आत्ता आपण पोहोचलेलो आहे शिडी मार्गापाशी, ज्या ठिकाणावरून गडावर एंट्री होती आपली वरती टोकावरती. हे बघा या ठिकाणी. आणि हे जे बांधकाम आहे ना हे एकदम जुनं आहे वरती. हे मेन प्रवेशद्वार, इथून आपण वरती एंट्री करतोय. ही शिडी लावलेली आहे त्यासाठी लोखंडी. आणि जर तुम्ही पावसाळ्यात आले ना जास्त पावसात तर या ठिकाणावरून भरपूर पाणी वाहते खाली. बघा हा पाण्याचा मार्ग दिसतोय खाली. आता आपण ना तो शिडी मार्ग चढतोय, त्या ठिकाणी शिडी लावलेली लोखंडाची. तेव्हा ही शिडी दिसते ना. हॅलो हॅलो मोटरला द्या लवकर. पहिलं मी माझाच द्यायचं आहे. सगळ्यांच्या ब्लॉक मध्ये हे आहे प्रवेशद्वार.
विकटगडाच्या प्रवेशद्वारामध्ये उभं आहे आणि प्रवेशद्वाराच्या जस्ट राईट साईडला तुम्ही वरती चढल्यानंतर इथं मारुतीची मूर्ती आहे दगडामध्ये कोरली या ठिकाणी आणि तिची पाठी लावली इकडं. किल्ले पेब प्लस विकटगड. आणि हे जे बांधकाम आहे ना एकदम जुनं आहे, वरचं पडलेलं आहे कारण हा बुरुज वगैरे असणार आहे पहिला. तर आता प्रवेशद्वारातून आपण वरती एंट्री करतो या पायऱ्यांमधून. किल्ल्यावरती पोचतोय आता आपण. हे जे पण दगडी पडले ना ते पूर्ण किल्ल्याच्या वरतीच्या भिंती वगैरे बांधलेल्या आणि त्यांचे दगडी पडलेले आहेत. आणि आता थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळं पाणी भरपूर आहे. आजचा जो आपला घाटवाटेचा ट्रेक आहे ना तो एकदम सुपर झालेला आहे. आणि मग या ठिकाणी दगडात कोरलेले पायऱ्या आहेत वरती मोठ्या मोठ्या. हो पाठीमागे जो तो उंच टेकडा दिसतो ना त्या ठिकाणावर आज ट्रेक चालू केला. त्याच्या पलीकडे आपण एक छोटंसं आहे ना तिकडनं चालू केला होता. सुपर. अरे इकडे एक टाकी आहे. प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर ना या ठिकाणी लागले वाड्याचे अवशेष. एंट्री आणि हा वाडा, हे वाड्याचे अवशेष आहे. आहे बऱ्यापैकी मोठा. तर चला आता वरती आपण मंदिराकडे जातोय या ठिकाणी वरती. हे बघा इकडनं आपण सुरुवात केली ते वाड्याचे अवशेष आहे. असं आलो पूर्ण इकडे वरती चढत आणि आता इथं समोर आहे ना एवढं टपरात वर चढलं ते मंदिर आहे. झालं म्हणजे वरती पोचलो आपण वरती. थोडा वेळ त्या ठिकाणी बसून आपण माथेरानला जो झुमापट्टी ट्रॅकनी कड्यावरचा गणपती तो करून सरळ ट्रॅकने तिकडे रोडला जाणार आहे. हे बघा वरती हे मंदिर आहे. हा थोडा पॅच चढलो ना वरती त्या मंदिरापाशी आपण. ॲक्च्युली तसं बघितलं मंदिराचा रस्ता इकडनं आहे आपल्याला वाटतं परंतु हा लॉंग कट आहे त्यामुळे आपण इथून शॉर्टकट मारला आहे. इथे डायरेक्ट वरती या कुंपणातून आतमध्ये आलो आपण आणि सरळ चालल्यानंतर या ठिकाणी पाण्याची टाकी. परंतु अजून तरी ते पिण्यासारखं वाटत नाही कारण अजून पावसाचं पाणी एवढं जमा झालेलं नाही आणि ते ग्रीन आहे अजून पूर्ण. हा शॉर्टकट मारला आहे आपण इथून डायरेक्ट मंदिराच्या गेट समोर. दर्शन घ्यायसाठी एवढं. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे पेब फोर्टवरती. त्याचं नाव विकटगड आहे. हा मेन ॲक्च्युली हा रस्ता आहे. आता जाताना आपण इकडनं जाणार आहे परंतु आपण इकडून शॉर्टकट मारून आलो कारण तो डायरेक्ट मंदिरापाशी येतो. तर आता ही एंट्री आहे मंदिराची. इकडनं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जायचा हा रस्ता आहे. हे बघा हे समोर दत्तदेवांच्या पादुका मंदिरामध्ये. कोणती ती तिकडं इकडं आतमध्ये. आपल्याला तिथं जायचं का? तो पुढे तो सफेद. तर आता आपण ज्या ठिकाणी बसून पाठीमागे दत्ताचं मंदिर आहे त्या ठिकाणी दत्त पादुका आहे त्यांच्या. आणि आपण ट्रेक जो सुरू केला होता ना बघा हा मोठा सुळका दिसतो ना इकडं त्याच्या जस्ट बाजूला एक छोटंसं आहे ते नेड आहे. त्याचं आपण खाली इकडे गावातून चढलो तिकडे त्याच्यावर आलो त्याच्यावरून ह्या मोठ्या ह्याच्यावर आलो त्याच्यावरून खाली उतरत चालत इकडनं खाली आणि वरती चढलो इकडे. तर जबरदस्त ही हा ट्रेक झालेला आहे. आणि अजूनही आपल्याला तिकडं कड्यावरच्या गणपतीकडे पुढं म्हणजे अजून 1-1.5 तासाचा आपला ट्रेक बाकी. तर आता पेबवरून आपण चाललेलो आहे कड्यावरचा गणपती. हे मंदिराच्या जे खाली आहे ना हे बघा या पायऱ्या उतरतात आपण. महादेवाचं मंदिर कुठे खाली आहे का? इथंच आहे खाली. खाली आहे का ते याच्यात आहे? इथं खाली उतरले होते. मठ पुन्हा खाली उतरलो मंदिरापासून आपण दत्तांच्या. तर खाली स्वामी समर्थाचं मठ आहे या ठिकाणी. आणि वरती इकडून आलो आपण या रस्त्याने वरून. इथं एक ग्रुप वरती चालला इकडं. आता आपल्याला इकडे खाली मठाकडे जायचं आहे आणि महादेवाचं एक मंदिर आहे त्या ठिकाणी जायचं आहे. तर बघा महादेवाच्या मंदिराकडे आलो मठापासून आपण खाली. तर 1, 2, 3, 4 3 ते 4 पाण्याच्या टाक्या आहेत आणि समोर हे दिसतं ना हे महादेवाचं मंदिर आहे. तर आता दर्शन वगैरे घेऊया आणि नंतर
खाली कड्यावरच्या गणपतीकडे जायचं आपल्याला. मस्त महादेवाचं मंदिर. तर आता या ठिकाणी मंदिरात आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मंदिराच्या जस्ट तुम्ही पाठीमागं पुढं बघितलं ना तर समोर पाण्या टाके एक पल्लीकडे आणि या ठिकाणी हे खूप मोठे मोठे पाण्याचे टाके आहेत. ही एक आहे, ही जो ॲक्च्युअलमध्ये जॉईंट असेल 2 असतील परंतु आता ही मध्ये काय नाही. ही एक, त्याच्यानंतर इथे एक आहे परंतु ह्या खालून कनेक्ट आहेत. खाली बघितलं तुम्ही या ठिकाणी ना होल आहे खाली पलीकडे. ही दुसरी, ही तिसरी आणि पलीकडे एक 4 म्हणजे 4 ते 5 टाके आहेत पाण्याच्या आणि मंदिर हे महादेवाचं. तर आता आपण इकडून निघतो. आपल्याला आहे ना हे बघा तिथं तो कड्यावरचा गणपती त्या ठिकाणी जायचं आणि त्या पटरीवरून ट्रॅकने आपल्याला पुढे इकडं मेन रोडला जायचं आहे गाडी पकडण्यासाठी. तिकडं आपलं त्या ठिकाणी आपला ट्रेक संपणार आहे. तर आता तिकडे जातोय आपण. आजचा जो ट्रेक आहे ना आपण सकाळी 7:30 वाजता सुरुवात केली तर भेडीज गावातून नाही सॉरी याच्या आपला वाघेची वाडीमधून आणि वाघेच्या वाडीपासून आहे ना आपण 7:30 वाजता ज्यावेळी सुरुवात केली त्याच्यानंतर आपण नागखिंडमध्ये पोचलो 2 ते 2.5 तासानंतर आणि पेप फोर्टवर यायला आपल्याला कमीत कमी 2.5-3 तास लागले. म्हणजे आता 5 वाजता झालेत. अजूनही 1 तास लागेल आपल्याला मेन रोडला जाण्यासाठी. तर चला आता निघतोय आपण इकडनं मंदिराकडून आपण आलो आणि तुम्ही जर इकडं वरती बघितलं ना हे वरती दत्त मंदिर आहे. तिकडनं खाली उतरलो. इकडं महादेव मंदिर आहे आणि त्याच्या जस्ट पुढं आल्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला खाली उतरायचं आहे. पेप आपल्या ह्याच्याकडं कड्यावरच्या गणपतीकडे जातो. हा सरळ दिसतो ना समोर तो कड्यावरचा गणपती तिथं. या ठिकाणी एक बुरुज आहे परंतु आपण त्या पट्ट्यात गेलो नाही तिकडे कारण आता आपल्याला खूप लेट होत चाललं आहे. हा बघा समोर दिसतो ना इथे झेंडा लावलेला एक छोटासा या कॉर्नरला. हा तर हा बुरुज आहे. इथून 10 मिनटाचं वॉक आहे आणि इकडं मंदिर होतं. तर आता आपण इकडनं खाली उतरणार मधून आणि असं जाणार तिकडे जाणार आता. तर आता उतरतोय आपण कड्यावरच्या गणपतीकडे चाललोय. तर इकडनं उतरताना एक लोखंडी शिडी आहे. 1-2 आहेत कारण इकडनं एक क्रॉस खाली. बापरे इतर जागेवर आहे एकदम. ही शिडी लोखंडी. अशा 2 शिड्या या ठिकाणी. इकडे संदीप आहे कोण हा या ठिकाणी किल्ले पेपची पाटी लावली होती परंतु ती गेली इकडं. हा इकडे बघा या शिड्या आहेत. इकडनं आपण उतरलो खाली आणि हे बांधकाम दिसतंय बघा पूर्ण मोठ्या दगडामध्ये. तर इकडं वरती गेल्यानंतर इकडं महादेव मंदिर आहे. वरती पेप फोर्ट आहे आणि या साईडला एक बुरुजाकडे रस्ता जातो. ह्या 2 शिड्या उतरून आपण खाली येतो. हे बघा हा समोर दिसतोय ना हा कड्यावरचा गणपती. आता जर तुम्ही इकडे सिनरी बघितली जबरदस्त बघा फॉग इकडे आणि इकडे गणपती खतरनाक एवढा जबरदस्त व्ह्यू आहे ना इकडनं. पावसामुळे एकदम घसरण झालेली आहे घसरण. खाली उतर. आपण किती जण आहोत आता? 8 म्हणजे ग्रुपमध्ये 8 बरोबर. हा ही लास्ट नाही अजून एक आहे.
ही लास्ट आहे. हा शिडी आली. चला चला. शिडी संपली का नाही? हा संपली. वरती व्हाईट लाईन दिसते ना, हा ट्रॅक आहे. आणि इकडे गणपती आहे बोरला. तर आता पेबोरून आहे ना आपण जस्ट कड्यावरचा गणपती पोहोचले. त्या ठिकाणी 2 रस्ते बघा. हा बॅनर आहे. कड्यावरचा गणपती इकडे आणि पेप किल्ला इकडे बाण. या ठिकाणी पेप किल्ला. आणि तुम्ही इकडे पुढे गेले ना, एक हार्डली 5 मिनटाचा वॉक आहे. आणि हा टप्पा दिसतो ना, याच्या पाठीमाग कड्यावरचा गणपती इथं. मग आपल्याला जायचं वरती पटरीवरती. हे दगडात कोरलेलं शिवशंकराचं मंदिर. मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्यांनी नंतर कोरून. गणपती शंकर पिंड. हां. आणि इकडनं वरती आपण पटरीवर जातो. माथेरानच्या पटरीने आपण सरळ चालत चाललेलं आहे. कारण खाली गणपती पाशी गेले ना, पूर्ण फोटो येत नाही गणपतीचा. आणि पटरीवरून तुम्ही पुढं आले ना चालत चालत, त्या ठिकाणी घंटा वगैरे लावलेली एक. तिथून फोटो जर काढला ना गणपती, पूर्ण फोटो येतो उभा. कारण तो उभा गणपती असल्यामुळे त्याच्या खाली एक्झॅक्ट उभं राहिल्यानंतर तो फोटो येत नाही पूर्ण गणपतीचा. तर हे बघा इथं पोचले. ही जी घंटा दिसते ना इथं, त्या ठिकाणावरून पूर्ण गणपती दिसतोय. हा हे बघा इथं. हा या ठिकाणावरून हे बघा, हे समोर पूर्ण गणपती दिसते इथून. हा एंट्री गणपतीकडे जाण्याचा. कड्यावरचा गणपती आणि ही माथेरानची पटरी. इकडे गेले तर माथेरान आणि इकडे आपण नेरळसाठी. चला चला काय येऊ द्या. तर फायनली मित्रांनो आपला रेंज ट्रेक या ठिकाणी संपलेलाच आहे जवळपास. कारण या ट्रॅकने आता पुढं आपण मेन रोडला जाणार आहे. तिकडनं गाडी पकडून रेल्वे स्टेशन नेरळ. तर आजचा हा ट्रेक आपण सकाळी चालू केला होता 7:30 वाजता आणि आता 5:30 झाले बरोबर. म्हणजे अजून तरी अर्धा तास पकडायचा. 6 वाजता आपला ट्रेक संपतोय. 11 तास 10.5 तास दिवसभरात पूर्ण दिवस आपण चालत होतो. तर आता भेटूया नेक्स्ट ट्रेकमध्ये. धन्यवाद.